नमस्कार. जे माझ्या वयाचे आहेत ना त्यांना आठवेल. 74, 75, 76ला सगळीकडे कठोर परिश्रमाला पर्याय नाही, हे असं स्लोगन असं पट्ट्या सगळीकडे असायच्या. म्हणजे जिथे बघावं तिथे जसं ते दो या तीन भले त्रिकोण, लाल त्रिकोण होता त्याच्यापेक्षा डबल ह्या काळामध्ये कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे वाक्य होतं. आणि खरं सांगू, ते वाक्य माझ्या तरी मनावर इतकं छान बिंबलं आहे. आणि आता जेव्हा वेगवेगळे प्रकार बघते, तुम्ही ऐकलंच असेल, UPमध्ये झिंगूर बाबा म्हणून त्याने अनेक मुलींना फसवलं, बरंच काही काही केलेलं आहे. आणि योगीसारखा मुख्यमंत्री असताना आणि तसंच आता चाललं आहे अशोक खरा त्यांचं. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा सचोटीने जास्त परिश्रम करण्यापेक्षा लवकरात लवकर यश यावं असं ज्यांना वाटतं, आणि मग जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा अशी लोकांमुळेच खरात आणि झिंगूर बाबासारखे लोक उदयाला येतात. ह्याला आपणच कारणीभूत आहोत. म्हणजे अशी सचोटी, आपल्याला शॉर्टकट पाहिजे, लवकरात लवकर यश पाहिजे. आता तुम्हाला सांगते, ऑफिसमध्ये मी होते, सरकारी ऑफिसमध्ये मी होते. बऱ्याचदा उशिरा आपण येतो ऑफिसमध्ये. मग आपल्याला सांभाळून घेणारा कोणतरी एखादा, म्हणजे साहेबांनी विचारलं तर निरोप द्या, म्हणजे 5-10 मिनटं सांभाळून घेणं. तेव्हा मोबाईल वगैरेचा प्रश्न हे नव्हता. मग सांभाळून घेणारा एखादा स्टाफ, एखादा पिऊन, एकदा सांभाळलं, दोनदा सांभाळा, आणि मग आपण तुम्हाला सांभाळतो म्हणून आपण त्याच्या काय म्हणायचं त्याला, ऋणात पडतो. हे असे ऋणात पडलेले मी माझ्या ऑफिसमध्ये खूप जण पाहिले. आणि मग त्याचा गरज नाही तुमच्या शरीरावर, पण तुमच्या कामामध्ये, म्हणजे कामाच्या वेळेला हे माझं काम पहिलं कर, हा दबाव आपल्यावर येतो. आणि असे दबाव घालून तुमच्याकडून थोडंसं गैर असलेलं काम, म्हणजे जे 5 दिवसांनी करायचं असेल, ज्याला 5 दिवसाची तारीख दिलेली असेल एखाद्या डोमिसाईल सर्टिफिकेटला वगैरे, पण आपण ह्या पिऊनच्या मुळे आपल्याला उशिरा यायला मिळतं, किंवा ह्या स्टाफमुळे आपल्याला उशिरा आलं तरी चालतं, लवकर गेलं तर आपल्याला फायदा मिळतो, म्हणून त्याचा मोबदला म्हणून त्याने सांगितलेलं काम आपण करू लागतो. त्याच्याबदले तो जास्त पैसे घेत असेल, देत असेल, तुम्हालाही शेअर देत असेल. अशा पद्धतीने कितीतरी आमच्यातलाच कर्मचारी वर्ग हा दुसऱ्याच्या दबावाखाली आलेला मी पाहिलेलं आहे बऱ्याचदा. आपणच वेळेत यावं, आपणच लवकर जावं, कोणाच्या दबावाखाली राहू नये, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आपण जेव्हा प्रायव्हेट असू दे, शासकीय असू दे, किंवा स्वतःचा व्यवसाय असू दे, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला वाहून घेतलं आहे तर तेवढा वेळ आपल्याला देणं, आणि त्याच्यासाठी मग बाकीचं आपल्या दिवसांचं दैनंदिन कार्यक्रम सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जिथे आपण ह्या कार्याला कोणाचा तरी, आता तो माणूस आपल्याला सोडेल का? आपल्याला लवकर यायला देतो, उशिरा यायला देतो, लवकर जायला देतो, मधल्या वेळात शॉपिंगला जायला देतो, असा एखादा माणूस इतका अगदी निष्कपट मनाने देईल का? त्याच्या बदला तो काहीतरी अपेक्षित करणारच ना. एवढी सुद्धा अक्कल. आता आपण नोकरीला लागतो ना, 18 म्हणजे मेजर झालेलेच नोकरीला लागतात, परीक्षा देऊन वगैरे आपण लागतो, मुलाखत वगैरे देऊन कुठेतरी तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. आणि जर तुमच्यातली लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी एखाद्याच्या दबावाखाली येतात, मग हे मंत्री वगैरे त्यांना अगदी वाटतंच ना अजून वरती जावं, अजून त्यासाठी कठोर परिश्रम करायला त्यांची तयारी नसते.
वाहून घ्यायला तयार नसतं. त्यांना थोडक्यामध्ये जास्त वेळ आपली मजा पण मारायची आहे, हे पण पाहिजे ते पण पाहिजे. मग अशा वेळेला शॉर्टकट मारायला मग मग तुम्ही त्याच्या अधीन होता. आपल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही गीता वाचा, तुम्ही कुठलाही कुठलंही वाक्य घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला वाम मार्गाने आलेली संपत्ती उपयोगाला आहे असं म्हटलेलंच नाही. आता ते मोहम्मद गझनवीने 7-7.5 म्हणजे कितींदा आपल्या ह्याच्यावर सोमनाथ मंदिरावर हल्ले करून किती लाखो करोडो सोन्याचे दागिने बनवलेले होते, दरवाजे बनवले होते, सगळं उखाडून नेलं आणि कित्येक लाख करोडो रुपयाचं नेलं. पण ज्या देशात त्याने नेलं त्या देशाची आज तरी परिस्थिती माहिती आहे का? एक साधी बिस्लेरी तिथे बनत नाही की एक क्रुसिन बनत नाही. म्हणजे लुटलेलं आहे ते टिकत नाही. आणि जे तुमचं कमावलेलं आहे म्हणजे ज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा, सरस्वती म्हणा, ही कोणाला पळवून नेता येत नाही. तर मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, शॉर्टकटच्या मागे कोणी लागू नये. आपल्या कठोर परिश्रम, आपल्याला वाईट परिस्थिती येईल, दोष बसतील, उगाचच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होईल, पण आपली सचोटी आणि आपलं अविरत केलेलं काम हे आपल्याला यशाच्या पर्यंत पोचवतं. आणि हे असे शॉर्टकट घेतले की कधी ना कधी महाग पडतं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.